हेलो नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका हमारे यूट्यूब चैनल हाई रिच स्टार पर। और जैसा कि हमने अभी कल वीडियो डाला था जो 9 तारीख को बर्ड्स का हियरिंग हुआ था, उसका अपडेट दिया था। और अभी हमारे हाई रिच की तरफ से एक जूम मीटिंग हुआ है मलयालम भाषा में, और उसमें हमारी सीना मैम भी आई थी और उन्होंने भी अपनी बात रखी है। और अदर मलयालम के जो साउथ के जो लीडर्स हैं उन्होंने भी अपनी बात रखी है। हाई रिच किस तरह से स्ट्रेटजी बना रहा है, किस तरह से काम कर रहा है और आगे क्या काम करने का प्लानिंग है ये, और हमारा हाई रिच कब तक बैक हो सकता है, ये सब कुछ उन्होंने उस मीटिंग में डिस्कस किया था। क्योंकि देखिए हाई रिच एक मलयालम हाई रिच के जो लीडर हैं वो सभी ज़्यादातर लीडर्स वहीं के हैं, केरल के, साउथ के। तो उनका क्षेत्रीय भाषा जो है वो मलयालम है और उसी भाषा में वो अपनी बातचीत करते हैं। तो अब होता क्या है कि यूट्यूब पर हमको वो चीज़ मिल जाती है, लेकिन मलयालम भाषा होने की वजह से हम लोगों को कुछ समझ में नहीं आता क्या डिस्कस हो रहा है, क्या बातचीत हो रही है, क्या कहा जा रहा है। तो ये सारी प्रॉब्लम रहती है। तो इसी बीच में हमारे सर के द्वारा एक बहुत अच्छा वीडियो उन्होंने बनाया है। तो उन्होंने वीडियो में जो बात कही गई है, मतलब जूम मीटिंग में जो बात कही गई है, उस पूरी स्पीच को उन्होंने अपनी भाषा में ट्रांसलेट करके कहा है। तो इस वीडियो को हम ज़रूर सुनें, क्योंकि ये हमारा मैनेजमेंट टीम और हमारे सीनियर मैम की स्पीच है वहाँ पर, और इससे हमें बहुत कुछ समझ में आ सकता है। तो आइए इस वीडियो को पूरा देखते हैं। तो मैं यहाँ पे आप सबको बताना चाहता हूँ कि मैडम, मैं पहले शीना मैडम का एक छोटा सा वीडियो प्ले करता हूँ, आप सब देखिए। और मैडम यहाँ पे क्या कह रही है मैं आप सबको ट्रांसलेट करके बताता हूँ। പ്രധാന ഊർജം തരുന്നത് നമ്മുടെ കമ്മ്യൂണിറ്റി തന്നെയാണ്. ഞാൻ പോലും അതിശയിച്ചു പോയി. 5000 പേര് സെക്രട്ടറിയുടെ മുന്നിൽ ഒരു ധർണ. എനിക്ക് എന്താ പറയാ, വാക്കുകളില്ല നിങ്ങളോട് നന്ദി. यहाँ पे मैडम बोल रही है कि जो सेक्रेटरीट के सामने जो धरना हुआ था वहाँ पे 5000 के लोग वहाँ पे जमा हुए थे। तो विश्वास नहीं हो रहा था कि अभी भी लोग इतना चाहते हैं हाई रिच को, और इस तरह से बता रहे थे। आगे बढ़ते हैं। जो विश्वास आप सबका है, उसका विश्वास का जो उनका जो वो कह रही है कि इसका मैं आप सबको हाई रिच को रिटर्न ला के दूँगी, इस तरह से कह रही है। और एक अच्छा अपडेट है, आप लास्ट तक बने रहिए, देखिए। और यहाँ पे बीच में हमारे जो एडवोकेट भी है वो भी बात करने वाले हैं, और वो भी क्या कह रहे हैं देख सकते हैं आप सब लोग। यहाँ पे मैडम कह रही है अपने जो जान, जब तक मेरी जान है तब तक मैं इसके लिए लड़ूंगी और ये हाई रिच को मैं रिटर्न ला के रहूँगी, क्योंकि ऐसा एक विश्वास जो आप मुझ पे रखे हैं, इसलिए मैं इसके लिए मेरा अपना जान भी देने के लिए रेडी हूँ, इस तरह से मैडम कह रही है। कभी भी मैं इससे पीछे नहीं हटूंगी कह रही है। बहुत सारे लोग आ रहे हैं अपना जो घर का जो डॉक्यूमेंट्स रख के हमारे जो प्रतापन सर को बेल के लिए अपना घर का जो भी डॉक्यूमेंट्स है, जैसे कि टैक्स भरना जो भी हो, यानी अगर जगह का जो कॉपी है वो आरटीसी जो बोलते हैं वो रखने के लिए भी लोग आके बोल रहे हैं कि ये रखो करके, ये रख लो और प्रतापन सर को छुड़ाओ। इस तरह से भी लोग आगे बढ़ रहे हैं। यहाँ पे आप सब लोग मुझे प्रोटेक्ट कर रहे हैं, मुझे प्रतापन सर को इस तरह से कह रही है कि आप सब लोग मुझे प्रोटेक्ट कर रही है। ये जो धरना जो हुआ था तो इसका छोटा सा एक वीडियो भी है, आप थोड़ा सा देखिए।
पे एक मिनिस्टर भी आए थे वहाँ पे, हमारा जो धरना था, मुरलीधर सर भी आए थे वहाँ पे। और आगे बढ़ते हैं। यहाँ पे जो सेम है मैडम का जो टॉप है, यहाँ पे वो कह रही है कि मैडम वो भी कह रही है कि मैं किसी से भी नहीं डर रही, क्योंकि मैंने कुछ भी यहाँ पे गलत नहीं किया है। तो मैं पब्लिक में आगे पीछे कहीं पे भी जा रही है, स्टेशन में जा रही है और इस तरह से कह रही है कि मैंने ऐसा कुछ गुनाह नहीं किया है। मैंने कुछ आप सबसे जो पैसा था जब तक फ्रीज़ होने से पहले तक आप सबको सही से पैसा मिला है, उसके बाद ही प्रॉब्लम हुआ है। तो मुझे कुछ भी ऐसा कुछ डर नहीं है, क्योंकि मैंने यानी ये जो पैसा है मैं अपने लिए कुछ जो भी है बैंक में है, इस तरह से कह रही है। आगे बढ़ते हैं। ये जो एडवोकेट है हमारे दीपक प्रकाश, ये हमारे सुप्रीम कोर्ट में एक वकील है, एडवोकेट है, और ये एक पब्लिक प्रोसिक्यूटर भी थे। और इन्होंने हमारा जो केस जब लिया यानी ये जो हमारा केस चल रहा है न्यूटन्स लॉ के साथ में ही चल रहा है, और हमारा जो दीपक प्रकाश सर है इनके साथ मिलके ये जब भी इसके बारे में पूरा स्टडी किया, तो इन्होंने आगे बढ़ के कहा कि यस, क्योंकि वहाँ पे हमारे जो न्यूटन्स लॉ के जो वकील है सब लोग उनसे बताया कि हाई रिस्क का प्रॉब्लम क्या है, किस तरह से हो रहा है, क्या हो रहा है, ये सब कुछ हमारे जो न्यूटन्स लॉ के जो टीम है इन्होंने बैठ के थोड़ा डिस्कस किया। तो यहाँ पे एक पता चला है, मैं सुनते हैं थोड़ा आगे। ये जो हमारे जो मनोज जो वी जॉर्ज जो है हमारे जो न्यूटन्स लॉ के, ये आप कह रहे हैं कि ये मेरे फ्रेंड्स है सब लोग। കമ്പനിക്ക് വേണ്ടി കേസ് നടത്തുന്നത്. അതുപോലെ തന്നെ സുപ്രീം കോടതിയിലെയും ഹൈക്കോടതിയിലൊക്കെ പ്രമുഖരായിട്ടുള്ള ഒരുപാട് അഭിഭാഷകര് ഈ കേസിൽ ഇടപെട്ടിട്ടുണ്ട്. ഇപ്പോൾ സുപ്രീം കോടതി ബീന മാധവനായിരുന്നെങ്കിലും അവിടുത്തെ സീനിയർ ഡോക്ടേഴ്സ് എല്ലാവരും ഈ കമ്പനിയെ സഹായിക്കാൻ വേണ്ടി നോക്കിയിട്ടുണ്ട്. यहाँ पे पिछले बार भी हमारा जो केस चल रहा था सुप्रीम कोर्ट में, वहाँ पे बीना माधवन जो हमारे वकील थे, ये उनको भी वहाँ पे सुप्रीम कोर्ट में इन्होंने इन सब से बात किया, तो पता चला कि हाई रिस्क का प्रॉब्लम क्या है। ഞാൻ ഈ ഉത്തരവ് നോക്കുമ്പോൾ ഒരുപാട് നല്ല കാര്യങ്ങൾ ഈ കമ്പനിക്ക് ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. പക്ഷെ അടിസ്ഥാനപരമായ പ്രോബ്ലം എന്ന് പറഞ്ഞാൽ അടച്ചുപൂട്ടാൻ പറഞ്ഞു എന്നാണ് പറയുന്നത്. ഹൈ റിസ്കിന്റെ ബിസിനസ് മോഡൽ അടച്ചുപൂട്ടാൻ ഏതൊരു കോടതി ഉത്തരവും ഞാൻ തപ്പിയിട്ട് കണ്ടില്ല. കാരണം यहाँ पे सर कह रहे हैं कि ये जो हमारा बिजनेस मॉडल है इन्होंने पूरा चेक किया, कहीं पे भी नहीं कहा है कि हमारा जो हाई रिस्क का जो मॉडल बिजनेस मॉडल को काम रोकने के लिए कहीं पे भी नहीं कहा है। तो इसलिए थोड़ा आगे बढ़ते हैं, सुनते हैं क्या कह रहे हैं। ഞാൻ വായിച്ചു നോക്കി, ഒരു കോടതിയും ഹൈ റിസ്കിന്റെ ബിസിനസ് മോഡൽ അടച്ചുപൂട്ടാനോ ബിസിനസ് നിർത്താനോ എവിടെയും പറഞ്ഞിട്ടില്ല. ഇതില് ചില കാര്യങ്ങൾ കോടതി പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. കാരണം നമ്മളുടെ ഈ മൾട്ടി ലെവൽ മാർക്കറ്റിംഗുമായിട്ട് ബന്ധപ്പെട്ട് നടത്തേണ്ട ചില നടപടികളുണ്ട്, അത് പാലിച്ചിട്ടില്ല എന്നുള്ള കാര്യങ്ങൾ കോടതി പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. यहाँ पे वही जो कोर्ट कह रहा है कि जो हमारा बिजनेस जो चल रहा था उसमें थोड़ा सा जो नियम है उसके अनुसार नहीं चल रहा था, इस तरह से कंप्लेंट आया था। तो इस वजह से ये जो कोर्ट की तरफ से जो बाकी का जो फ्रीजिंग हुआ है उसके बारे कह रहे हैं. ചില ഡെപ്പോസിറ്റ് ഇതൊക്കെ വെറും ടെക്നിക്കൽ കാര്യങ്ങളാണ്. പലപ്പോഴും നിങ്ങൾക്ക് ലീഗൽ കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞാൽ അതുപോലെ മനസ്സിലാവാൻ സാധ്യതയില്ല. यहाँ पे थोड़ा टेक्निकल जो ये जो सर कह रहे हैं कि मैं आप सबसे कहूँगा कि थोड़ा टेक्निकल जो है वो आपको समझ में नहीं आएगा, लेकिन वो अपने जो तरीका है उससे आप कैसा कह रहे देखते हैं. വിധികളും എല്ലാവരും ചെയ്യുന്ന, ഇന്ത്യയിലെ ടാറ്റ ആണെങ്കിലും ബിർള ആണെങ്കിലും ലോകത്തിലെ ആമസോൺ ആണെങ്കിലും എല്ലാം ചെയ്യുന്ന ബിസിനസ്, അവർക്ക് ശക്തമായ ഒരു ലീഗൽ ടീമുണ്ട്, ചാർട്ട് അക്കൗണ്ട് ടീമുണ്ട്. അവർ ചെയ്യുന്ന, നിങ്ങൾ ചെയ്യുന്നതിന്റെ വേറൊരു വശം തന്നെ അവർ ചെയ്യുന്ന ബിസിനസ്. പക്ഷെ അത്
वाटर कंपार्टमेंट। हमारे जो कंपनी का एक ही छोटा सा प्रॉब्लम था कि हमारा जो लीगल टीम जो था वो उतना स्ट्रांग नहीं था, क्योंकि यहाँ पे मैंने भी देखा है कि ज़्यादातर क्या हो रहा था कि जो हमारे जो कंपनी का जो भी इन्वॉल्वमेंट है, ये जो बड़े बड़े लीडर्स थे ये इन्वॉल्वमेंट कर रहे थे। और यहाँ पे लेकिन यहाँ पे प्रतापन सर भी सोचा नहीं था कि इस तरह से एक प्रॉब्लम है, क्योंकि प्रतापन सर ऐसा एक व्यक्ति है जो भी कोई भी आएगा कुछ भी कहेगा हेल्प पे हो तो भी वो अपने जो हेल्पिंग के लिए आते हैं। तो इन्होंने ऐसा नहीं सोचा कि इस तरह से भी आएगा प्रॉब्लम, तो ये इनके ऊपर डिपेंड थे कि ये चलो ये हमारा जो यहाँ पे हम सबको पार्टनर्स, जो बिज़नेस के पार्टनर्स ही कह रहे थे ना, तो इस वजह से एक टीम लीगल टीम को बनाने से इन्होंने क्या सोचा कि चलो हमारे ही लोग जो है लीडर, बड़े बड़े लीडर्स है, उनसे डिस्कस करके इसको कैसा करना है, किस तरह से करना है, इस तरह से कर रहे थे। एक्चुअली यहाँ पे ये छोटा सा गलती हो गया कि एक लीगल टीम यहाँ पे बनना चाहिए, अभी नेक्स्ट फ्यूचर में अभी बनने वाला है। और सुनिए आगे। മാറ്റിക്കൊണ്ട് വളരെ നല്ല രീതിയിൽ അവർ ചെയ്തു. ഇപ്പൊ നമ്മളുടെ ആ ഒരു പ്രോബ്ലം ഈ കമ്പനിയിൽ നമ്മള് ഒരു 10,000 റുപ്പീസിന്റെ കൂപ്പൺ വാങ്ങുന്നു. ആ കൂപ്പൺ വാങ്ങിക്കഴിഞ്ഞാൽ അന്ന് തന്നെ നമ്മൾ ആ കമ്പനിനെ അവർക്ക് തിരിച്ച് ഒരു സംഖ്യ കൊടുക്കുന്നു. പിന്നെയും പല ആ കമ്പനിയിൽ നിന്ന് ഇത് കൊടുക്കും. അപ്പോൾ അതിന് നമ്മൾ ഈ നിയമത്തിന് വിരുദ്ധമായിക്കൊണ്ട് നമ്മൾ എഴുതിയിട്ടുള്ള ചില പാകപ്പിഴകൾ ഉണ്ട് എന്നാണ് പോലീസ് പറയുന്നത്. പക്ഷേ ഈ കമ്പനിക്ക് വേണ്ടി यहाँ पे जो टेक्निकल जो हमारा जो रिडीम कूपन है, तो इसको इस तरह से पेश किया गया कि ये एक डिपॉजिट है करके जो पुलिस के सामने इसको इस तरह से सामने लाया गया कि ये हम जो पैसा ले रहे रिडीम कूपन ये डिपॉजिट है, जो अनरेगुलेटेड डिपॉजिट स्कीम में जो आता है वो है करके यहाँ पे इसको प्रेजेंट किया गया। इस वजह से ये प्रॉब्लम आ गया है। ഇറങ്ങിയ വക്കീൽമാർ പറഞ്ഞത് അങ്ങനെ സംഭവം ഉണ്ടായിട്ടില്ല, ഞങ്ങൾ പൂർണ്ണമായും ഇത് പാലിച്ചുകൊണ്ടാണ് പോയിട്ടുള്ളത്. यहाँ पे इन्होंने जब भी दूसरे जो वकील से जो बात किया जो न्यूटन्स लॉ के, और यहाँ पे कह रहे कि ये नहीं, ये जो कंपनी है लीगल तरीके से जो भी काम कर रहा था वो भी जो रिडीम कूपन है जो रिडीम करना है अपने जो 600 के ऊपर जो शॉप्स है वहाँ पे जाके रिडीम करना है, इस तरह से कह रहे हैं। ആ വിഷയം കൊണ്ട് തന്നെയാണ് സ്റ്റേ വരാനും ഇപ്പോഴും കുറച്ച് നല്ല രീതിയിൽ കമ്പനി കാര്യങ്ങൾ പോകാനും. പക്ഷെ നമ്മളുടെ ഇന്ത്യയിൽ ആകമാനം നടക്കുന്ന നിയമ നടപടികളുടെ ഒരു തുടർച്ച എന്ന നിലയ്ക്ക്, കാരണം 4 കോടിയിലധികം കേസുകൾ പെൻഡിംഗ് ആണ്. ഒരു കേസ് തുടങ്ങിക്കഴിഞ്ഞാൽ അത് അവസാനിക്കണമെങ്കിൽ ഒരുപാട് വർഷങ്ങൾ എടുക്കും. 2 വർഷം. यहाँ पे सर कह रहे हैं कि यहाँ पे हमारा जो इंडिया के जो केसेस अगर देखेंगे तो 4 करोड़ के ऊपर केसेस है, और ये अगर इसी तरह से चलता रहेगा तो ये हमारा जो केस है कभी भी यानी बहुत समय लग जाएगा. ഈ കേസും തന്നെ അവസാനിപ്പിച്ചു വരുമ്പോ ചിലപ്പോൾ 4 വർഷം 5 വർഷമൊക്കെ ആയിരിക്കും. എനിക്ക് സജസ്റ്റ് ചെയ്യാനുള്ളത് ഈ കമ്പനി റിവൈവൽ പാക്കേജ് കോടതി മുമ്പാകെ കൊടുക്കണമെന്നാണ് ഞാൻ പറഞ്ഞിട്ടുള്ളത്. ഇപ്പോ यहाँ पे सर जो कह रहे हैं कि इस तरह से हमको नहीं, हम ऐसा नहीं चाहेंगे. हम क्या करेंगे, हमारा जो कंपनी का जो बिज़नेस मॉडल है इसको रिवाइव करना है. तो इसके लिए इन्होंने ऑलरेडी जो पिछला जो केस था उस दिन हमारे जो दीपक प्रकाश जो वकील है, इन्होंने ऑनलाइन में आके कोर्ट के जो इसमें जाके इन्होंने हमारा जो केस था उस दिन जज के सामने कहा कि ये जो रिवाइवल करना है, और कहीं पे भी बहुत सारा डिस्कस हुआ. तो यहाँ पे जज ने भी कहा है कि मैंने पहले ही कहा है इनसे कि सेटलमेंट करके इसको आगे बढ़ाओ, मुश्किल नहीं है करके. तो इस तरह से अभी लेकिन वहाँ पे बहुत सारे जो पीपी प्रॉब्लम कर रहा था. यहाँ पे पीपी जो पब्लिक प्रोसिक्यूटर है, कभी भी हमारा जो केस जा रहा था कुछ ना कुछ एक छोटा सा एक इशू निकाल के उसको आगे बढ़ा रहा था. ഇന്ന് ഞാൻ അപ്പിയർ ചെയ്ത എന്റെ കക്ഷി എന്ന് പറയുന്നത് ഇതിലെ നിങ്ങളുടെ സൊസൈറ്റിയാണ്, ഹൈറിച്ച് റിവൈവൽ സൊസൈറ്റി. यहाँ पे जो आज उन्होंने वो कह रहे हैं कि जो केस में जो इन्वॉल्वमेंट किए थे तो किसके तरफ से हैं, तो ये हमारा जो हाईरिच जो कम्युनिटी है HCRS हाईरिच कम्युनिटी रिवाइवल सोसाइटी है, इनके थ्रू से ये एक जो पक्षदार बनने के लिए रेडी हो चुके हैं, और इसके लिए जज ने भी इसका अप्रूवल दे दिया है. സൊസൈറ്റിയോട് ഞാൻ അപ്പീൽ ചെയ്തത്
അവർ കഴിഞ്ഞ ജൂലൈയിൽ ഒരു അപേക്ഷ കൊടുത്തിരുന്നു, എന്ത് ഈ കമ്പനി റിവൈവ് ചെയ്യണം, ഞങ്ങളെ കൂടി കേൾക്കണം എന്ന് പറഞ്ഞു. ഇത്രയും കാലം കേട്ടിരുന്നില്ല. ഇന്നാണ് സുപ്രീം यहाँ पे ये जो इशू है 1 जुलाई में ऑलरेडी हमने सबमिट किया था, लेकिन सही से सुना ही नहीं गया था हमारे तरफ से। जो हमने जो वहाँ पे जो कि दिया गया था तो उसको सही से सुना नहीं गया था। लेकिन आज वो कह रहे हैं कि जो इस बार जो केस हुआ तो जज ने ठीक से विस्तार से सुना। ഇന്നാണ് ഹൈക്കോടതി ആ ഉത്തരവ് കേട്ട് നമുക്ക് ഓർഡർ തന്നത്. നമ്മൾ കൊടുത്ത അപേക്ഷ കോടതി സ്വീകരിച്ചു, നമ്മൾ ആ കേസിൽ കക്ഷിയാകാൻ പറഞ്ഞു. ഇതിന്റെ तो इसका जो ऑर्डर है यहाँ पे जज ने लिया है और अप्रूव किया है, तो ऐसा कह रहे हैं। ഭാഗമാണെന്ന് പറഞ്ഞു. നമ്മൾ പറഞ്ഞിട്ടുള്ള കാര്യം ഇത് റിവൈവ് ചെയ്യണമെന്നുള്ളതാണ്. ഞാൻ അതിന്റെ കൂടെ ഒരു കാര്യം കൂടി ആവശ്യപ്പെട്ടു. ഞങ്ങളുടെ ഒരുപാട് രേഖകളും മറ്റും കമ്പനിയുടെ ഓഫീസിലുണ്ട്, ഒന്ന് പോയി എടുക്കാൻ അവസരം തരണം, ഞങ്ങൾ റിവൈവ് ചെയ്യാൻ വേണ്ടി പോവുകയാണെന്ന് പറഞ്ഞു. നിങ്ങൾക്ക് तो यहाँ पे जज के सामने कहा कि हमारे बहुत सारे डॉक्यूमेंट्स हैं जो कंपनी का जो ऑफिस है वहाँ पे पड़ा है, तो हमको वहाँ से जाके पूरा डॉक्यूमेंट्स लेने के लिए परमिशन चाहिए करके बोले हैं, और इसके लिए भी एग्री हो चुके हैं। അത് ഒരു അപേക്ഷ തരുന്ന പക്ഷം ഞാനത് പരിഗണിക്കാമെന്ന് ജഡ്ജി ഓറലി പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. കാരണം അടുത്ത കാലത്ത് അദ്ദേഹം ജഡ്ജി പറയുന്നത്, ഞാൻ ഈ കേസ് വന്നതുപോലെ പറയുന്നതാണ്, നിങ്ങൾ ഈ കാര്യങ്ങൾ മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകൂ, ഒരു സെറ്റിൽമെന്റോട് കൂടി മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകുമെന്ന്. ഈ പറയുന്ന 16 ലക്ഷം പേരില് वही कह रहा हूँ कि जज पिछली बार भी कहा था कि सेटलमेंट के लिए जाओ। ഈ 67 പേര് നമുക്ക് വളരെ കുപ്രസിദ്ധനായ ഒരു പോലീസ് ഓഫീസർ, അദ്ദേഹം ये जो 67 लोग जो केस दिए हैं, और इसका जो मेन कारण है जो वल्सन, इनके बारे में भी कह रहे कि ये कैसा आदमी है, ये व्यक्ति कैसा एक व्यक्ति है, कि इसके बारे में ऑलरेडी एक प्रॉब्लम्स चल रहा है। ये इसी तरह से जो बड़े बड़े जो कंपनी हैं वहाँ पे जाके अपना जो यानी डिमांड करके उनसे पैसा लेने के लिए, तो इसके बारे में कह रहे हैं कि ऐसा एक व्यक्ति ऑलरेडी इनके बारे में केस हो चुका है। और सुनिए। 2012 കുഞ്ഞാലിക്കുട്ടി സാഹിബ് പറഞ്ഞ വീഡിയോ ഞാൻ കേട്ടതാണ്. ആ ഒരു ബാക്ക്ഗ്രൗണ്ട് ഉള്ള ഒരാളുടെ ഒരു ബുദ്ധിമുട്ട് കാരണം 16 ലക്ഷം വരുന്ന ആളുടെ ജീവിതം കഴിഞ്ഞു. कुഞ്ഞालिकुट्टी जो मिनिस्टर हैं, इन्होंने भी ऑलरेडी ये इशू उठाया था, तो इनको पूरा पता है इसके बारे में, ये जो व्यक्ति है वल्सन के बारे में। ഇവിടുത്തെ അവസ്ഥ ഉണ്ടായി എന്നുള്ളതും ആ സമയത്ത് അതിന് വേണ്ട മറ്റ് നടപടികൾക്ക് പോകാൻ പറ്റിയില്ല എന്നുള്ളതുകൊണ്ടാണ് ഇത് നീണ്ടുകാണാൻ കാരണം. ആ കാലങ്ങൾ മാറിയിരിക്കുന്ന പുതിയ പ്രഭാതം വരുന്ന ഒരു അവസ്ഥയാണ് ഇപ്പോൾ ഉള്ളത്. നിങ്ങള് അടുത്ത ആഴ്ച തന്നെ ഈ കേസില് കോടതിയിൽ പോയി ഒരു റിവേഴ്സ് പ്ലാൻ നൽകിക്കൊണ്ട് ബിസിനസ് സ്റ്റാർട്ട് ചെയ്യണം. ഇതിനു മുമ്പും കോടതിയിൽ കാര്യങ്ങൾ ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. यहाँ पे जो कह रहे हैं कि ये हमारा जो कंपनी है रिवाइव करना है, इसके लिए ऑलरेडी पेपर्स डॉक्यूमेंट सब कुछ बना रहे हैं। बहुत सारे लोग, हमारा जो कम्युनिटी है, इनकी तरफ से साइन करना है, एक पेपर बनाया गया है, उसके ऊपर साइन करना है। तो उसके बारे में अगर मुझे कुछ अपडेट्स मिलता है कि किस तरह से कोई आप सब भी करना है या सिर्फ केरला में जो लोग हैं यही करना है, या किस तरह से, मुझे भी इसके बारे में सही नहीं पता। मैं इसके बारे में अपडेट लेके मैं आप और एक वीडियो करूँगा, और इसके साथ में हमारा और एक वीडियो भी मैं बना रहा हूँ, जिसमें जो हाई रिच कम्युनिटी रिवाइवल सोसाइटी के जो मेंबर्स कैसे बन सकते हैं, उसका एक नया एक एप्लीकेशन भी लॉन्च किया गया है। वहाँ पे आप जाके अपना जो मदर आईडी है उसको रजिस्टर कर सकते हैं, और आपको अगर कंट्रीब्यूट करना है तो एक मेंबरशिप के लिए 200 जो रुपीस दे के आप मेंबरशिप में बन सकते हैं। यहाँ पे वो जो हाई रिच कम्युनिटी रिवाइवल सोसाइटी जो मदद लोगों को करने के लिए, वो एक सोसाइटी है। नेक्स्ट फ्यूचर में हमको जो हाई रिच कम्युनिटी रिवाइवल सोसाइटी की तरफ से बहुत सारे मदद मिलने वाले हैं, और ये जो हेल्पिंग है इस तरह से आगे बढ़ने वाला है। जो सोशल वर्क करने के लिए बहुत सारे लोग परेशान हैं, जो बहुत बीमार है, उनके लिए हेल्प करने के लिए। और हमारा जो केसेस भी होगा, पिछले बार जो धरना जो हुआ था वहाँ पे भी लोगों को बहुत सारा पानियाँ जो भी देना है, तो इस तरह से बहुत सारा जो भी खर्चा आता है, तो उसके लिए जो भी मदद होता है उससे मिलता है। तो इसका एक ट्रेजरी भी है, एकदम लीगल तरीके से इसका जो भी चल रहा है वो भी कर रहे हैं। मैं उसका भी वीडियो बनाऊंगा। അതിൽ
അതിന് തടസ്സം വരാനുള്ള ഒരു സാധ്യതയില്ല. സാധാരണ രീതിയിൽ ബിസിനസ് ചെയ്തുകൊണ്ട് മുന്നോട്ട് പോകാനുള്ള കാര്യങ്ങളാണ് നിങ്ങൾ ചെയ്യേണ്ടത്. അതിനുള്ള തയ്യാറെടുപ്പ് നടത്തി തുടങ്ങിയിട്ടുണ്ട്. ഈ അപേക്ഷ तो यहाँ पे जो अपेक्षा हम लोग जो अपील करेंगे और रिवाइव करना है करके उसका ऑलरेडी अभी शायद मुझे वो कह रहे हैं कि अगला 3 हफ्ते के अंदर हमारा जो हाई रिच का जो बिज़नेस है स्टार्ट कर सकते हैं. हम अपील देंगे और इस तरह से कह रहे हैं कि हमको ऑलरेडी हमारे जज की तरफ से सेटलमेंट के लिए एग्री भी हो चुके हैं और हम रिवाइव करने वाले हैं. हमारा जो हाई रिच कंपनी है रिवाइव करने वाली है और केस अपने तरीके से चलता रहेगा. जो हमारा जो पैसा है ट्रेजरी में ट्रांसफ़र करने के लिए कह रहे हैं कि अगर वो यहाँ पे देखिए आप सुनिए क्या कह रहे हैं. എത്രയും പെട്ടെന്ന് തിങ്കളാഴ്ച നമ്മൾ കോടതിയിൽ കൊടുക്കാനും അതിന്റെ നടപടി പൂർത്തിയായി या मंडे के दिन ये जो मंडे के दिन इसको सबमिट किया जाएगा. തന്നെ എത്രയും പെട്ടെന്ന് നിങ്ങൾക്ക് ഈ ബിസിനസ് മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാനുള്ള ഒരു സാഹചര്യം ഉണ്ടാകുമെന്നാണ് ഞാൻ പറയുന്നത്. जल्द से जल्द इसका जो भी रिवाइव करने का जो सोसाइटी स्टार्ट जो हमारा जो बिजनेस स्टार्ट करने के लिए जल्द से जल्द कोशिश करेंगे कह रहे हैं. ചില മാറ്റങ്ങള് നിങ്ങളുടെ കാര്യങ്ങളിൽ വരും. പക്ഷെ ഇപ്പൊ നിങ്ങൾ ചെയ്യുന്ന ബിസിനസിന്റെ അന്തസത്തയിലോ അതിന്റെ ബാക്കിയുള്ള കാര്യങ്ങളിലോ ഒരു ചേഞ്ചും ഉണ്ടാവില്ല. നിയമപ്രകാരം ചെയ്യേണ്ട ചില നീക്കുപോക്കുകൾ നമ്മൾ ചെയ്യുന്നുണ്ടാവും. ചില മാറ്റങ്ങൾ ചില പേരിലോ അല്ലെങ്കിൽ വരുന്ന കാര്യങ്ങളിലോ അക്കൗണ്ടുകളിലോ ചില കാര്യങ്ങൾ ചില മാറ്റങ്ങൾ നിയമപ്രകാരം അത് ഞങ്ങൾ തയ്യാറാക്കിയിട്ടുണ്ട്. കഴിഞ്ഞ ആഴ്ച നിങ്ങളുടെ ഡയറക്ടറെ यहाँ पे ऑलरेडी जो हमारा जो कंपनी का छोटा सा एक जो बिज़नेस मॉडल में छोटा सा एक चेंजेस होगा, लेकिन वो ज़्यादा कुछ भी नहीं रहेगा, वैसा ही रहेगा. लेकिन उसमें जो भी है वो ऑलरेडी यहाँ पे हमारे जो CEO है श्रीराम मैडम से भी बात हो चुका है. इसका ऑलरेडी प्लानिंग भी हो चुका है और किस तरह से स्टार्ट करने हैं तो ये कह रहे हैं इस तरह से. മിസ്സിനെ കണ്ട് നമ്മൾ സംസാരിച്ചതാണ്. അതിനുള്ള എല്ലാ തീരുമാനങ്ങളുമായിട്ടുണ്ട്. കഴിഞ്ഞ കുറച്ച് ദിവസങ്ങളായിട്ട് ഇതിനു വേണ്ടി നടത്തിയിട്ടുള്ള നിരന്തരമായ പ്രവർത്തനങ്ങളുടെ ഒരു അവസാന രൂപമാണ് ഇന്ന് കോടതിയിൽ കിട്ടിയ വിധി. അത് ഈ സമൂഹത്തിന് മൊത്തം ഇതിനു വേണ്ടി പ്രവർത്തിച്ച എല്ലാ ആളുകളുടെയും ജീവിതത്തിലെ ഒരു പുതിയ വെളിച്ചമായിട്ട് മാറുകയും നിങ്ങൾ എത്രയും കാലം ചെയ്യുന്ന ബിസിനസ് മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാനുള്ള ഒരു പുതിയ തുടക്കമായിട്ട് മാറുകയും ചെയ്യുന്നതാണ് ഞാൻ പ്രതീക്ഷിക്കുന്നത്. അതിന്റെ ഭാഗമായിട്ട് തിങ്കളാഴ്ച ഈ പറയുന്ന 20,000-ഓളം ആളുകളെ പ്രതികരിച്ചുകൊണ്ടും ഈ 16 ലക്ഷം ആളുകളുടെ പേരും ചേർത്തുകൊണ്ട് കമ്പനി കൊടുക്കുന്ന കേസുകളിൽ സപ്പോർട്ട് ചെയ്ത് ഇത് തുറന്നു തരണം നമ്മൾ ആവശ്യപ്പെടുകയാണ്. ഇപ്പോഴും തന്നെ നിങ്ങളുടെ ചില സാമ്പത്തിക പ്രശ്നങ്ങൾ जो यहाँ पे जो अपील के लिए जो एक एप्लीकेशन बना रहे हैं वो एक 20,000 के ऊपर के लोगों को साइन करके देना पड़ेगा. और इसका जो भी काम है हमारे जो हाई रिच कम्युनिटी रिवाइवल सोसाइटी इसका मुझे अपडेट देंगे तो मैं किस तरह से आप सबको इसके बारे में बताऊंगा. मैं थोड़ा इंतज़ार कीजिए. इसके बारे में मुझे विस्तार से अगर मुझे पता चलता है जो भी पता चलता है मैं आप सबको शेयर करूँगा. നിങ്ങൾക്ക് ഇപ്പോൾ തന്നെ ബിസിനസ് സ്റ്റാർട്ട് ചെയ്യേണ്ട എന്ന് ആരും പറഞ്ഞിട്ടില്ല. ഏത് തരത്തിലുള്ള ബിസിനസ് ആണ് ഇപ്പോ ചിലപ്പോ ഒരു ബോർഡ് നമ്മൾ ചെയ്യേണ്ടി വരും, ചിലപ്പോ ഒരു അഡ്മിനിസ്ട്രേറ്ററുടെ ഭാഗത്ത് കോടതി കൊണ്ടുവരും. നമ്മൾ ആവശ്യപ്പെടുന്നില്ല. ഗവൺമെന്റിന്റെ ഭാഗത്ത് എന്ത് രീതിക്കുള്ള നടപടികൾ ഉണ്ടാകുമെന്ന് നോക്കണം. സാധാരണ ബഡ്സ് ആക്ട് എന്ന് പറഞ്ഞാൽ ബാനിങ് ഓഫ് അൺറെഗുലേറ്റഡ് ഡെപ്പോസിറ്റ്സ് ആണ്. അതായത് ബാനിങ് ഓഫ് അൺറെഗുലേറ്റഡ് ഡെപ്പോസിറ്റ് ആണ് ബഡ്സ് എന്ന് പറയുന്നത്. അത് നമ്മൾ പറയുന്നത് കാര്യം എന്താണ്, ഇവിടെ ഡെപ്പോസിറ്റ് എന്ന് പറഞ്ഞൊരു സംവിധാനം നമുക്ക് ഉണ്ടായിട്ടില്ല. यहाँ पे जो सर कह रहे कि हमारी जो कंपनी है अनरेगुलेटेड डिपॉजिट कर रही थी, लेकिन यहाँ पे कहीं पे भी डिपॉजिट करके हमारा नहीं है. जो भी रिडीम कूपन ही है. और ഞങ്ങൾ ബിസിനസിന്റെ ഭാഗമായി ഞങ്ങൾ കൂപ്പൺ എടുത്തിരുന്നു. അത് ബിസിനസ് ചെയ്യാൻ വേണ്ടിയാണ്. ഡെപ്പോസിറ്റേഴ്സ് എന്ന ഭാഗത്തേക്ക് ഈ കേസ് വരില്ല. ഈ കേസിൽ ആദ്യമായി കേസ് കൊടുത്ത ഇതിലെ വത്സൻ എന്ന് പറയുന്ന ആ വിശാഖര ബുദ്ധിയുള്ള പോലീസുകാരൻ കൈക്കൂലി ആവശ്യപ്പെട്ടു എന്നാണ് എനിക്ക് കിട്ടിയ വിവരം. यहाँ पे वही जो कह रहे वत्सन जो है पैसा पूछा कंपनी के लिए, जो हमारे कंपनी से पूछा था पैसे के लिए, वो उसके बारे में कह रहे हैं. അത് നടക്കാത്തത് കൊണ്ട് 16 ലക്ഷം പേരിൽ നിന്നും 67 പേരെ അടർത്തിയെടുത്തുകൊണ്ട് ഈ 16 ലക്ഷം ആളുകളുടെയും വയറ്റിലടിക്കാൻ കഴിഞ്ഞു എന്നുള്ളതാണ് അയാൾക്ക് ചെയ്യാൻ പറ്റിയ ഏറ്റവും വലിയ കാര്യം. അതിനെ ഒരു മാറ്റം വരുത്തിക്കൊണ്ട് जो 67 लोग जो केस दिए हैं
ये इनके वजह से ही जो केसेस हुआ है, इनका एक यानी इन्होंने एक टीम ही बनाया था, इनकी एक टीम है, बड़ा सा एक टीम है। मैं कहूँगा जो पिछली बार भी बहुत समय से मैं कह रहा हूँ कि यहाँ पे बड़ा सा एक जो षड्यंत्र रचा गया है, उसका एक भाग मैं कहूँगा, उसका जो हिस्सा है यहाँ पे ये हुआ है। जो उस हिस्से में ये जो 67 लोग हैं शिकार हो चुके हैं, उनके जो कहने पे केस देने की वजह से ये जो आज जो प्रॉब्लम चल रहा है उनकी वजह से हुआ है। നിങ്ങളുടെ എങ്ങനെയാണോ നിങ്ങൾ ഇത്രയും കാലം ചെയ്ത ബിസിനസ്, ഇതിന്റെ അതും തന്നെ പരിപൂർണമായ രീതിയിൽ ചില നിയമപ്രകാരമുള്ള ചേഞ്ചുകൾ വരുത്തിക്കൊണ്ട് മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാൻ കഴിയുമെന്നാണ് ഞാൻ പ്രതീക്ഷിക്കുന്നത്. നിങ്ങൾ HR OTT ആണെങ്കിലും, നിങ്ങൾ ഫാമിംഗ് ബിസിനസ് ആണെങ്കിലും, നിങ്ങൾ 650ഓളം വരുന്ന സൂപ്പർ മാർക്കറ്റിലെ ബിസിനസ് ആണെങ്കിലും അത് മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാൻ കഴിയുമെന്ന് ഞാൻ പ്രതീക്ഷിക്കുന്നത്. അതിനുള്ള പ്രവർത്തനം पे जो हमारा पूरा जो बिजनेस है, OTT हो, हमारा जो सुपरमार्केट्स हो और जो भी हमारे जो चल रहे थे वो उसको इसी तरह से कंटिन्यू करना है। മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകുന്നത്. ഇതിൽ നമ്മളൊരു കോടതിയിൽ ഒരു അപേക്ഷ കൊടുക്കുകയും സർക്കാരിന്റെ ഭാഗം കൂടി മനസ്സിലാക്കിക്കൊണ്ട് ഒരു രൂപം ഉണ്ടാകുകയും ചെയ്യും. ഇന്ന് നമുക്ക് പറഞ്ഞ ജഡ്ജ് വളരെ അധികം സപ്പോർട്ടിംഗ് ആയ രീതിയിലാണ്. जो हमारे जो जज थे बहुत सपोर्टिव थे, तो 100% हमारा जो हाई-रिच है जल्द से जल्द रिटर्न आएगा। ഈ പറയുന്ന എല്ലാ ആളുകളും ഒരുമിച്ച് കൂടിക്കൊണ്ട് ഞങ്ങൾ ഇതാ ഈ ബിസിനസ് സ്റ്റാർട്ട് ചെയ്യുന്നു എന്ന് കോടതിയിൽ പറയുകയും ഈ പൈസ ബഡ്സ് ആക്ടില് ഒരു കോമ്പറ്റേറ്റീവ് അതോറിറ്റി എന്ന് പറയുന്ന ഒരു ടീമുണ്ട്. അവരുടെ ഉത്തരവാദിത്വം എന്താണ്? അവര് ഈ ഉള്ള സാധനം പിടിച്ച് വലിച്ചിപ്പോ ഈ ഉള്ള പൈസയിൽ ടാക്സ് കൊടുക്കേണ്ട പൈസ, ED പൈസ എല്ലാം കഴിച്ച് എന്തെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ നമ്മളെ ഭാഷയിൽ, നാടൻ ഭാഷയിൽ നക്കാപ്പിച്ച എന്ന സാധനം ഉള്ള ആളുകൾക്ക് മുറിച്ച് തരാൻ यहाँ पे जो हमारा जो अथॉरिटी है, बट्स का जो अथॉरिटी है, ये अभी क्या करेंगे अगर इसी तरह से चलेगा तो ये क्या करेंगे, जो हमारा जो पैसा है बैंक में पड़ा हुआ है 200 करोड़ के ऊपर, 260 करोड़ के ऊपर, उस पैसे को वहाँ पे बॉस टैक्स भी कट करेंगे, उसके बाद में ED का पैसा भी कट करेंगे और इस तरह से पूरा करके कुछ भी बचेगा नहीं उसमें। इस तरह से प्लान है, कुछ भी बचेगा भी नहीं उसको, यानी वो जो फेंका हुआ पैसा को देंगे, लोगों को देंगे, वो भी कितना मिलेगा कुछ भी पता नहीं है। तो इस वजह से ये हमारे जो वकील कह रहे हैं कि हमारा एक केस को यहीं पे सॉल्व करना है और हमको हमारा जो पैसा है वहीं पे उसको हम यानी जो केस जैसे ही हमारा रिवाइवल सोसाइटी काम करना शुरू कर देंगी, हाँ सॉरी, हमारा जो हाई-रिच का जो काम शुरू होगा, बिज़नेस शुरू होगा, उसके बाद उसको जो हमारा जो नया अकाउंट्स बनेगा उसमें ट्रांसफ़र किया जाएगा। പരിപാടികൾ ചെയ്തത് സ്വർണ്ണമുട്ടയിടുന്ന താറാവിനെ തട്ടി വെട്ടി മുറിച്ച് അതിന്റെ എന്താ പറയാ തൂവലുകള് എടുത്തു കൊടുക്കാനാണ്. കാരണം ഇറച്ചി കൊടുക്കാൻ ആർക്കും ഉണ്ടാവില്ലല്ലോ, അതുപോലും. तो इस तरह से कह रहे हैं कि हमारे जो वकील कह रहे हैं कि एक सोने के जो अंडे देने वाले एक मुर्गी को काट पीट के सिर्फ हमको मिलने वाला है उसमें से सिर्फ उसका जो फेदर होगा वो मिलने वाला है बस, और कुछ भी नहीं मिलने वाला है। അതിനുള്ള ശ്രമമാണ് ഇപ്പോ ഗവൺമെന്റ് ഭാഗത്ത് നടത്തുന്നത്. അത് നടത്താൻ പാടില്ല എന്നും എന്ത് ബിസിനസ് ആയിരുന്നു നടത്തിയിരുന്നത് അതുകൊണ്ട് മുന്നോട്ട് പോകാൻ അനുവദിക്കണം എന്നുള്ളൊരു പ്രയറാണ് നമ്മൾ നടത്താൻ വേണ്ടി പോകുന്നത്. എനിക്കെല്ലാം ഗസ്റ്റ് വന്നുകൂടി ഇരിക്കുന്നുണ്ട്, അതുകൊണ്ട് ഞാൻ അത് സംസാരിക്കുന്നില്ല. तो हमारे जो वकील है बहुत ही अच्छे वकील हैं, क्योंकि ये ऐसा जूम मीटिंग में आके हम सबको एक वीडियो बना के हमारे सामने आके बात करना बोलने से एक मैं इनको सैल्यूट करता हूँ, मैं दिल से इनको मैं सैल्यूट करता हूँ। और ये अभी कह रहे हैं कि ये एक्चुअली थोड़ा सा वक्त निकाल के, इनके घर में गेस्ट भी आए हैं तो वक्त निकाल के हमारे सामने आए हैं, तो वो जा रहे हैं, तो आगे सुनते हैं। ഒരു കാര്യം പറയേണ്ടത്, നിങ്ങളുടെ മൊത്തം കമ്മ്യൂണിറ്റിയിലേക്കും ഈ ഒരു മെസ്സേജ് പോകണം. ഇതാ നമ്മൾ ये हमारा जो फुल हाई-रिच का जो कम्युनिटी है, ये पूरा लोगों को ये जो मैसेज है जाना है कि हमारा जो बिज़नेस है स्टार्ट होने वाला है और जल्द से जल्द इसको स्टार्ट करने वाले हैं।
तो इस तरह से और देखते हैं आगे। തിരിച്ചു വരികയാണ്, നമ്മൾ ബിസിനസ്സിലേക്ക് മാറുകയാണ്. ഗവൺമെന്റ് പറയുന്ന എല്ലാ കാര്യങ്ങളും അതുപോലെ പാലിച്ചുകൊണ്ട്, താൽക്കാലികമായി പാലിച്ചുകൊണ്ട് നമ്മൾ പോവുകയാണ്. ഈ ബിസിനസ്സിൽ गवर्नमेंट के जो भी नियम है उसके अनुसार हम आगे जाएंगे, आगे बढ़ेंगे, हमारा बिजनेस स्टार्ट करेंगे। നമ്മൾ കൊണ്ടുവരുന്നില്ല. നമ്മളെ ഈ ബിസിനസ്സിൽ ഒരാളെയും, നിങ്ങളുടെ ബിസിനസ്സിൽ ഒരാളെയും ചതിക്കുന്നയോ വഞ്ചിക്കുന്നയോ അതല്ലെങ്കിൽ ഏതെങ്കിലും നിയമ നടപടികളെ വിളിച്ചു വരുത്തുന്ന ഒരു നടപടിക്രമം ഉണ്ടായിട്ടില്ല. അത് ഉണ്ടായിട്ടില്ല, ഇപ്പോഴുമില്ല. പക്ഷേ ചില തെറ്റായിട്ടുള്ള കാര്യങ്ങളുടെ അടിസ്ഥാനത്തിൽ ഇത് നിന്ന് പോകേണ്ടി വന്നിട്ടുണ്ട്. ആ കാര്യങ്ങൾ അതിനാവശ്യമായ മാറ്റങ്ങൾ വരുത്തിക്കൊണ്ട് മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകുമെന്നാണ് കോടതിയെ അറിയിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് എല്ലാവരും വളരെ പ്രതീക്ഷയോടുകൂടി, നിങ്ങളുടെ പരിപൂർണമായ പിന്തുണയോടുകൂടി, എത്രത്തോളമാണോ നിങ്ങൾ മുൻകൂട്ടി ഈ കമ്പനിക്ക് വേണ്ടിയിട്ട് നിങ്ങൾ പ്രവർത്തിച്ചത് അതുപോലെ മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോയി പ്രവർത്തിക്കുക. അത് മാത്രമല്ല, നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്ന പോലെയാണെങ്കിൽ ഒരു 2 ആഴ്ചയ്ക്കുള്ളിൽ നിങ്ങളുടെ ചെയർമാൻ और इसके साथ हमारे जो 2 हफ्ते के अंदर हमारे जो प्रतापन सर है इनको भी रिलीज़ करने वाले हैं और हमारा जो बिज़नेस भी स्टार्ट होने वाला है, इससे कह रहे हैं। ഇതിന്റെ ജീവനാടിയായിട്ട് പ്രതാപൻ കൂടി നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ ഉണ്ടാകുമെന്ന് എനിക്ക് വളരെയധികം പ്രതീക്ഷയുണ്ട്. ഓരോ ദിവസവും അതിനുള്ള കാര്യങ്ങൾ നീക്കിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. എത്രയും പെട്ടെന്ന് അദ്ദേഹത്തിന്റെ കൂടി നേതൃത്വത്തിൽ ഈ ബിസിനസ് മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാനുള്ള എല്ലാ പ്രവർത്തനങ്ങളും ഇപ്പൊ നിങ്ങളുടെ ഏറ്റവും ആദരണീയ നിങ്ങളുടെ ഡയറക്ടർ ശ്രീനാമന്റെ നേതൃത്വത്തിൽ തുടങ്ങിക്കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. അവർ മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാൻ വളരെയധികം വിശ്വാസത്തോടും ആത്മാർത്ഥതയോടും കൂടി യോജിച്ച് ചേർന്ന് നിന്നുകൊണ്ട് എല്ലാവരെയും കൂട്ടിപ്പിടിച്ചുകൊണ്ട് മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാനുള്ള പ്രവർത്തനങ്ങൾ ചെയ്യുക. എത്രയും പെട്ടെന്ന് വീണ്ടും കാണാനും അപ്ഡേറ്റ് ഉണ്ടാകുന്ന കാര്യങ്ങൾ ഉണ്ടാകുന്ന പ്രതീക്ഷകൊണ്ട് തൽക്കാലം ഞാൻ അവസാനിപ്പിക്കുകയാണ്. വീണ്ടും കാണാം. ഒരു നല്ല രാത്രി എല്ലാവർക്കും ആശംസിക്കുന്നു. താങ്ക് യു വെരി മച്ച്. तो यहाँ पे हमारे जो वकील आप सब देख चुके हैं और इसके बाद में हमारे जो जूम मीटिंग में हमारे बारी सर भी थे। 2 വർഷമായിട്ട് ഊട്ടി റീത്ത് വെച്ച ഈ കമ്പനി ഊട്ടേണ്ട ആവശ്യം ഉണ്ടായിരുന്നില്ല, നിങ്ങൾക്ക് നിങ്ങളെ ജോലി ചെയ്യായിരുന്നു എന്നാണ് ഇവിടെ പറയുന്നത്. बारी सर ऐसा एक व्यक्ति है, मैं इनके बारे में थोड़ा सा कहना चाहता हूँ। ये पूरे लोग जो थे यहाँ पे पीछे हट चुके थे, लेकिन हमारे जो बारी सर है बहुत ही अपना जो हेल्थ को भी नहीं देखे थे, बहुत है ना इसकी दौड़ पीछे भागम दौड़ जो हारिज को रिटर्न लाने में बहुत। ये जो HCRS जो हारिज कम्युनिटी रिवाइवल सोसाइटी के प्रेसिडेंट है और एक्चुअली मुझे यहाँ पे थोड़ा डस्ट एलर्जी भी हो चुका है मस्कत में और इस वजह से थोड़ा खांसी भी हो रहा है। फिर भी मैं कोशिश कर रहा हूँ आप सबको अपडेट देने के लिए। मैं आगे ज़्यादा इसके बारे में नहीं कहूँगा। ये बहुत ही अच्छा व्यक्ति है। और इसके बाद में हमारे ये इसके बाद में हमारे പെട്ടെന്ന് ഫ്രീ ആക്കണമായിരുന്നു. അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ പെട്ടെന്ന് സംസാരം അവസാനിപ്പിച്ച് സാറിനെ ഇവിടേക്ക് വിളിച്ചത്. वही है जो हमारा श्रीना मैडम भी बहुत ही रो के, यानी आप देख सकते हैं ഊർജ്ജം തരുന്നത് നമ്മുടെ കമ്മ്യൂണിറ്റി തന്നെയാണ്. ഞാൻ പോലും അതിശയിച്ചു പോയി. 5000 പേര് സെക്രട്ടറിയുടെ മുന്നിൽ ഒരു ധർണ. എനിക്ക് എന്താ പറയാ, വാക്കുകളില്ല നിങ്ങളോട് നന്ദി പറയാനായിട്ട്. മനസ്സ് തൊട്ട് പറയാ, എന്റെ പൊന്നു ഫാമിലി മെമ്പേഴ്സ്, നിങ്ങൾ എനിക്ക് തരുന്ന यहाँ पे आप देख सकते हैं कि मैडम अपना दुख जो यहाँ पे आप सबसे कह रहे हैं कि मैं सोच भी नहीं सकती थी इतना आप लोग मुझसे यानी लगाव रख के धरने में आए थे। वो जो फीलिंग है जो एक्चुअली मुझे भी यानी बहुत इमोशन हुआ था जब मैं इनके जो बात सुन रहा था। सच बहुत सारे लोग यानी ये इस तरह से हमारा हाई-रिच रिटर्न आएगा कभी भी, यानी इसके पीछे जो काम जो है इस तरह से हो रहा था, लेकिन बहुत सारे जो व्यक्ति हैं यहाँ पे षड्यंत्र करके बहुत परेशान करके रखे थे इनको। तो इनका बीच में इनका जो हेल्थ भी इशू आया था, इस तरह से बहुत सारी परेशानी हुई है मैडम को। मैं ज़्यादा आप सबसे इसके बारे में नेक्स्ट एक वीडियो बनाऊंगा जो आगे का जो भी अपडेट होगा कोशिश करूंगा मैं आपसे जल्द से जल्द आपको जो भी यहाँ पे अपडेट्स मिलता है मैं आप सबको शेयर करूंगा। लेकिन दोस्तों मैं कहना चाहता हूँ कि थोड़ा सा मुझे भी थोड़ा समय लगता है वीडियो बनाने में और
आप सबको अपडेट देने में, क्योंकि मैं यहाँ पे इस ऐसे जगह पे रहता हूँ जहाँ पे यहाँ पे शोर शराबा थोड़ा ज़्यादा रहता है। कोशिश करता हूँ साइलेंट में आके आप सबको वीडियो बनाने का वक्त नहीं मिलता है। मैं जब आता हूँ देर से आता हूँ, कोशिश कर रहा हूँ अपना यहाँ पे एक छोटा सा बिज़नेस सेटअप करने के लिए। चलो आगे कुछ भी अपडेट्स आता है मैं आप सबको अपडेट करूँगा। आप सब लोग तैयारी कीजिए। मैं कहूँगा कि हमारा जो बिज़नेस है इसको आगे लेके जाना है और देखते हैं किस तरह से हमारा हाई रीच रिटर्न आता है। और जल्द से जल्द इसका जो भी अपडेट्स आएगा, छोटा मोटा जो भी अपडेट्स आएगा, मैं आप सबको कोशिश करूँगा वीडियो बना के डालने में। तो बस यही था। थैंक यू वेरी